नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामधील सब टॉपिक राज्यपाल. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्या आपल्या क्विक रिव्हिजन नोट्स आहेत. ह्या नोट्स झाल्यानंतर आपण लगेच MCQ घेतलेले आहेत, जेणेकरून तुमचा अभ्यास व्यवस्थित व्हावा आणि तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी आणि तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करता यावा. तर चला, राज्यपाल यांचा परिचय आपण करू. राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असून राज्यातील कार्यकारी सत्ता त्यांच्याकडे निहित असते. त्यानंतर बघा महत्त्वाचे मुद्दे आपल्याला दिलेले आहेत. राज्यपाल हा राज्याचा प्रथम नागरिक असतो. तो राज्यातील नाममात्र कार्यकारी प्रमुख आहे. प्रत्यक्ष सत्ता मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते. एका व्यक्तीची एकापेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्ती होऊ शकते. त्यानंतर बघा राज्यपालाची भूमिका. राज्यघटनेनुसार राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यामधील कार्यकारी, विधायी, न्यायिक आणि अध्यादेश अधिकारांचा वापर करतो. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावर कार्य करतो. कलम 163 नुसार विशेष परिस्थितीत विवेकाधीन अधिकार वापरतो. राज्य आणि केंद्र यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करतो. हे काही नियमित राज्यपाल म्हणजे ज्याची फक्त एक राज्यासाठी नियुक्ती केली जाते, आणि अतिरिक्त राज्यपाल म्हणजे ज्याची एकापेक्षा अधिक राज्यासाठी नियुक्ती केली जाते, त्यास अतिरिक्त राज्यपाल असे संबोधले जाते. त्यानंतर बघा काही महत्त्वाची कलम दिलेली आहेत आपल्याला, ते आपल्याला पाठच असावी. 153 बघा, प्रत्येक राज्याला राज्यपाल असावा. 154 राज्याची कार्यकारी सत्ता. 155 राज्यपालाची नियुक्ती. 156 कार्यकाळ. 157 मध्ये त्याची पात्रता दिलेली आहे. 158 मध्ये अटी दिलेल्या आहे. 159 शपथ आणि 161 क्षमादानाचा अधिकार. 163 मंत्रिपरिषदेचा सल्ला. 164 मुख्यमंत्र्यांची नियुक्ती. 174 अधिवेशन बोलवणे. 200 विधेयकावरील संमती आणि 213 अध्यादेश. त्यानंतर आपल्याला प्रश्न दिला आहे, राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर आन्सर येईल आपलं राष्ट्रपती. त्यानंतर बघा राज्यपाल पदाचा विकास कसा होत गेला ते या ठिकाणी दिलेलं आहे. बघा ब्रिटिश काळ, गव्हर्नर हे ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी असत ब्रिटिश काळामध्ये. त्यानंतर बघा 1909 ते 1935 मध्ये प्रांतांना काही प्रमाणात स्वायत्तता मिळाली. त्यानंतर भारताचे राज्यघटना जेव्हा लागू झाली तेव्हा त्या काळात राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख म्हणून स्थापित झाला. त्यानंतर आजची भूमिका बघा, राज्यपालांची घटनात्मक मर्यादेत राहून राज्याच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यानंतर बघा राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असून तो संविधानानुसार राज्याच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यानंतर रिव्हिजन पॉईंट आपल्याला दिलेले आहे 153, 154 हे कलम तुम्ही पाठ करावेत. त्यानंतर बघा राज्यपालांची नियुक्ती, पात्रता, कार्यकाळ दिलेला आहे. नियुक्ती बघा, राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात कलम 155 नुसार. राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी नसून तो राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून काम करतो. ओके. त्यानंतर बघा पात्रता, कलम 157 मध्ये पात्रता दिलेली आहे. भारतीय नागरिक असणे आवश्यक. किमान 35 वर्षे वय असावे. संसद किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाचा सदस्य नसावा. नफापद धारण करू नये. त्यानंतर बघा कार्यकाळ दिलेला आहे. राज्यपालाचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. तो राष्ट्रपतीच्या इच्छेपर्यंत पदावर राहतो आणि पुनर्नियुक्ती शक्य आहे, म्हणजे राज्यपालांची पुनर्नियुक्ती होऊ शकते. त्यानंतर बघा शपथ, कलम 159 मध्ये दिलेली आहे. राज्यपालाची शपथ संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. मुख्य न्यायाधीश अनुपस्थित असल्यास वरिष्ठतम न्यायाधीश शपथ देतात. ओके. त्यानंतर बघा राजीनामा. राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सादर करतात. वेतन व भत्ते. राज्यपालाचे वेतन व भत्ते संसदेने निश्चित केलेले असतात. कार्यकाळात त्यांचे वेतन कमी करता येत नाही. सर्व खर्च राज्यांच्या संचित निधीतून केला जातो. त्यानंतर बघा अटी, काही अटी दिलेल्या आहेत त्या कलम 158 मध्ये आहेत. राज्यपाल कोणतेही नफापद धारण करू शकत नाहीत. राज्यपाल संसद किंवा राज्य विधानमंडळाचा सदस्य होऊ शकत नाही. राज्यपालाचे वेतन, भत्ते, अन्य सुविधा संसद निर्धारित करते. राज्यपालाचे वेतन कार्यकाळात कमी करता येत नाही आणि राज्यपालास अधिकृत निवास, प्रवास, संरक्षण इत्यादी सुविधा मिळतात. महत्त्वाचे मुद्दे बघा, राज्यपाल हा राज्याचा पहिला नागरिक असतो. तो राज्यातील कार्यकारी सत्तेचा स्रोत असतो. प्रत्यक्ष कार्यकारी सत्ता मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते. राज्यपाल राजकारणापासून दूर व निपक्ष असावा. एका व्यक्तीची एकापेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्ती होऊ शकते. राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख असून तो केंद्राच्या कोणत्याही मंत्रालयाचा सदस्य नसतो. काही महत्त्वाच्या MPSC ट्रॅप दिलेला आहे, म्हणजे प्रश्न विचारण्यामध्ये MPSC कसा खेळ खेळते ते आपल्याला इथं दिलेलं आहे. बघा राज्यपालाला हटवण्याची महाभियोग प्रक्रिया नाही, म्हणजे एखाद्या वेळेस प्रश्न विचारू शकतात की राज्यपालांना हटवण्यासाठी महाभियोग प्रक्रिया चालते, पण राज्यपालांना
महाभियोग प्रक्रिया लागू नाही, ती फक्त राष्ट्रपती आणि बाकी इतर सदस्यांना लागू आहे. राज्यपाल राष्ट्रपतीद्वारे कोणत्याही वेळी पदावरून दूर केला जाऊ शकतो. राज्यपाल हे केंद्र सरकारचे एजंट नसतात. राज्यपाल राज्य विधानसभेतील मतदानाधिकार नसतो, म्हणजे ते विधानसभेत मतदान करू शकत नाही. काही इथं प्रश्न दिला आहे आपल्या एक, राज्यपालाला शपथ कोण देतो? संबंधित राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. ओके, बघा इथे क्विक रिव्हिजनसाठी काही पॉईंट दिलेले आहे. नियुक्ती करणारा राष्ट्रपती, किमान वय 35, कार्यकाल 5 वर्ष, शपथ देणारा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात आणि महाभियोग प्रक्रिया नाही. ओके, त्यानंतर बघा राज्यपालांचे अधिकार. इथं कार्यकारी अधिकार दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करणे, मंत्रिमंडळाची नियुक्ती करणे, राज्याचे महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल नियुक्त करणे, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करणे, राज्याचे प्रशासन चालवणे. आणि त्यानंतर बघा विद्यापीठ जे असतात ते विद्यापीठांचे कुलगुरू यांची नियुक्ती राज्यपाल करत असतात आणि ते स्वतः विद्यापीठाचे कुलपती असतात. त्यानंतर बघा 2 विधायी अधिकार, म्हणजे विधानमंडळाचे अधिवेशन बोलवणे, अधिवेशन स्थगित करणे, विधानसभेचे विसर्जन करणे, राज्य विधिमंडळास अभिभाषण करणे, संदेश पाठवणे, विधेयकावर संमती देणे किंवा राष्ट्रपतीकडे राखून ठेवणे. त्यानंतर आर्थिक अधिकारामध्ये बघा अर्थसंकल्प मांडण्यास पूर्वसंमती देणे, धनविधेयकसाठी शिफारस करणे, राज्याच्या आकस्मिक निधीचा कारभार बघणे आणि राज्याच्या खर्चासाठी मंजुरी देणे. त्यानंतर ज्युडिशियल पॉवर म्हणजे न्यायिक अधिकार. कलम 161 नुसार राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार आहे. ते खालील शिक्षा माफ, कमी, स्थगित किंवा रूपांतरित करू शकतात. क्षमादान, शिक्षा स्थगिती, शिक्षा कमी करणे, शिक्षेचे स्वरूप बदलणे किंवा शिक्षा निलंबित करणे. त्यानंतर अध्यादेश अधिकार. कलम 213 नुसार राज्य विधिमंडळ अधिवेशनास नसताना तातडीच्या परिस्थितीत राज्यपाल अध्यादेश जारी करू शकतात. तो अध्यादेश विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनात सादर करणे आवश्यक असतो. बघा अधिकाराचे वर्गीकरण इथे दिलेले आपल्याला. कार्यकारी अधिकार, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती, मंत्रिमंडळाची नियुक्ती, महाधिवक्ता नियुक्ती, लोकसेवा आयोग अध्यक्ष सदस्य नियुक्ती आणि विद्यापीठाचे कुलगुरू यांची नियुक्ती. त्यानंतर बघा विधायी अधिकार. अधिवेशन बोलवणे, स्थगित करणे, विसर्जन करणे आणि अभिभाषण, संदेश, संमती देणे इत्यादी अधिकार आपल्याला विधायी अधिकार म्हणून दिले आहेत. त्यानंतर बघा आर्थिक अधिकार. अर्थसंकल्प पूर्वसंमती देणे, धनविधेयक शिफारस आणि आकस्मिक निधी नियंत्रण. ओके, त्यानंतर बघा न्यायिक अधिकार. यामध्ये बघा कलम 161 आणि क्षमादान इत्यादी अधिकार दिलेले आहेत. अध्यादेश अधिकार. यामध्ये कलम 213 अध्यादेश जारी करणे इत्यादी अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर महत्त्वाची कायदे कलमे. आपण याच्या अगोदर फर्स्ट पेजवर जी कलमे बघितली त्यानंतरची त्यातली काही रिपीट कलमे झालेली आहेत, पण ते तुम्ही पाठ करावीत जेणेकरून तुम्हाला परीक्षेला उपयुक्त राहील. त्यानंतर बघा कलम 161 क्षमादानाचा अधिकार, कलम 163 मंत्री परिषदेचा सल्ला, कलम 174 अधिवेशन बोलवणे, कलम 200 विधेयक संमती आणि कलम 213 अध्यादेश अधिकार. महत्त्वाचे मुद्दे बघा. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. प्रत्यक्ष कार्यकारी सत्ता मंत्रिमंडळाकडे असते आणि राज्यपाल सर्व अधिकारांचा वापर मंत्री परिषदेच्या सल्ल्याने करतात. काही प्रसंगी विवेकाधीन अधिकार वापरले जातात. इथे एक प्रश्न दिलेला आहे आपल्याला. राज्यपालांना शिक्षा माफ करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? आन्सर येईल कलम 161. इथे काही इम्पॉर्टंट पॉईंट दिलेले बघा. राज्यपाल सर्वसाधारणपणे मंत्री परिषदेच्या सल्ल्याने कार्य करतात. कलम 163 विवेकाधीन अधिकार अपवादात्मक परिस्थितीत वापरले जातात. अध्यादेश अधिकार हा तात्पुरत्या कायदे करण्याचा अधिकार आहे आणि क्षमादानाचा अधिकार हा राज्यातील कायद्याबाबत आहे. त्यानंतर बघा विवेकाधीन अधिकार व विशेष अधिकार. विवेकाधीन अधिकार बघा. यामध्ये एक मुख्यमंत्री नियुक्ती. विधानसभेत स्पष्ट बहुमत नसल्यास राज्यपाल योग्य व्यक्तींची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करतो. त्यानंतर बहुमत सिद्ध करण्यास सांगणे. संशय असल्यास राज्यपाल मुख्यमंत्रीस बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतो. त्यानंतर बघा राष्ट्रपतीची राजवटीची शिफारस. कलम 356 राज्यात घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यास राष्ट्रपतीकडे शिफारस करणे. त्यानंतर बघा विधेयक राष्ट्रपतीकडे राखून ठेवणे. कलम 200 विधेयक संविधानाविरोधी वाटल्यास ते राष्ट्रपतीकडे राखून ठेवू शकतात. त्यानंतर बघा
अध्यादेश जारी करणे. कलम 213 विधिमंडळ अधिवेशन नसताना आवश्यकतेनुसार अध्यादेश काढणे. त्यानंतर बघा माहिती मागवणे. कलम 167 मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाकडून कोणतीही माहिती मागवू शकतात. त्यानंतर बघा विशेष अधिकार. 5वी अनुसूचीतील आदिवासी क्षेत्र. अनुसूचित आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनावरील विशेष जबाबदाऱ्या. 6वी अनुसूचीतील राज्य आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. स्वायत्त जिल्हा परिषद व प्रादेशिक परिषदांच्या कार्यावर देखरेख. त्यानंतर बघा विद्यापीठांचे कुलपती. राज्यातील सर्व विद्यापीठांचे ते कुलपती असतात. त्यानंतर 4 अनुसूचित जाती जमाती संबंधी विशेष जबाबदाऱ्या. त्यांच्या हक्काच्या संरक्षणाबाबत विशेष लक्ष देणे ही राज्यपालांची जबाबदारी असते. त्यानंतर बघा राज्यपाल व मुख्यमंत्री संबंध. यामध्ये मुख्यमंत्री हा राज्यपालाचा प्रमुख सल्लागार व सहाय्यक असतो. त्यानंतर मुख्यमंत्री राज्यपालांना माहिती देण्याचा घटनात्मकदृष्ट्या बांधील असतो कलम 167 नुसार. त्यानंतर राज्यपाल मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार कार्य करतो कलम 163. राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात विश्वास, सल्लामसलत व सहकार्य आवश्यक. त्यानंतर बघा महत्त्वाचे न्यायालयीन प्रकरण दिलेले आहे आपल्याला इथे. शमशेर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1974. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असून ते मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार कार्य करतात असे सर्वोच्च न्यायालयाचे मत या केसमध्ये सांगितलं होतं. ओके. त्यानंतर काही केसेस आहेत तुम्ही वाचू शकतात. आणि त्यानंतर बघा विवेकाधीन अधिकाराची उदाहरणं दिलेली आहे. परिस्थिती आणि राज्यपालाची भूमिका. बघा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तर मुख्यमंत्री नियुक्ती व बहुमत चाचणी केली जाते. त्यानंतर विशेष बहुमताबाबत संशय असल्यास बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात राज्यपाल. त्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणे. मग त्यानंतर बिघडत असेल तर राष्ट्रपती राजवटीची शिफारस राज्यपाल करू शकतात. त्यानंतर बघा विधेयक संविधानाविरोधी असेल तर राष्ट्रपतीकडे राखून ठेवण्याची जबाबदारी राज्यपालांची असते. त्यानंतर बघा विधिमंडळ अधिवेशन नसणे तर अध्यादेश जारी करणे इत्यादी कामे त्यांची राज्यपालाची भूमिका म्हणून आपण बघत असतो. त्यानंतर बघा प्रश्न राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस कोणत्या कलमांतर्गत करतो. राष्ट्रपती राजवटीची शिफारस कलम 356. ओके. त्यानंतर बघा काही इम्पॉर्टंट पॉईंट दिलेले आपल्याला. राज्यपालांचा विवेकाधिकार मर्यादित व अपवादात्मक परिस्थितीत वापरला जातो. त्यानंतर विवेकाधिकार वापरताना राज्यपालाने घटनात्मक मर्यादा व न्यायालयीन निर्णयाचा विचार करणे आवश्यक. राज्यपालांनी पक्षपातीपणा टाळून निपक्ष व घटनानुसार वागावे. त्यानंतर महत्त्वाचे आयोग व घटनादुरुस्त आपल्याला दिलेले आहेत. बघा पहिला सरकारी आयोग 1988. राज्यपालाची नियुक्ती करताना मुख्यमंत्रीशी सल्लामसलत करावी. राज्यपाल हा राजकारणापासून अलिप्त व निपक्ष असावा. ज्या राज्याचा राज्यपाल आहे त्या राज्याचा तो रहिवासी नसावा. सार्वजनिक जीवनात लौकिक असणारी व्यक्ती राज्यपाल असावी. राज्यपालाने मुख्यमंत्रीशी नियमित सल्लामसलत करावी आणि विवेकाधीन अधिकारांचा वापर अत्यंत मर्यादित असावा असा ह्या सरकारी आयोगाने शिफारसी केल्या होत्या. त्यानंतर बघा दुसरा आयोग आपला पुंची आयोग 2007 आलेला होता. बघा यामध्ये काही शिफारसी केलेल्या आहेत. राज्यपालासाठी निश्चित कार्यकाळाची तरतूद करावी. विवेकाधीन अधिकारांचा वापर मर्यादित व अपवादात्मक असावा. कलम 356चा वापर शेवटचा पर्याय म्हणून करावा. राज्यपालाने पक्षपाती राजकारणापासून दूर राहावे आणि राज्यपालांनी सरकार स्थापन प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी. त्यानंतर तिसरा राष्ट्रीय आयोग. राज्यपाल हा लोकशाही व संघराज्य व्यवस्थेत समतोल राखणारा दुवा आहे. त्याची भूमिका संविधानिक मर्यादेत राहून असावी. महत्त्वाच्या घटनादुरुस्ता बघा 42वी घटनादुरुस्ती 1976 कलम 174, 200, 311 इत्यादीमध्ये बदल केला गेला होता. केंद्र राज्य संबंधात बदल घडवून आणले. त्यानंतर बघा 44वी घटनादुरुस्ती 1978 कलम 356चा वापर कठोर अटीवर आणि राज्याच्या अधिकारांचे संरक्षण केले गेले. त्यानंतर इथं आपल्याला महत्त्वाची कलमे दिलेली आहे झटपट आढाव्यासाठी, ज्यात तुम्हाला तोंडपाठच करावे जेणेकरून परीक्षेला तुम्हाला चांगले मार्क घेता येतील. तर बघा कलम आणि विषय 153 प्रत्येक राज्याला राज्यपाल असेल. 154 राज्याची कार्यकारी सत्ता. कलम 155 राज्यपालाची नियुक्ती. कलम 156 राज्यपालाचा कार्यकाळ. कलम 157 पात्रता दिलेली आहे. कलम 158 अटी दिलेल्या आहेत. 159 शपथ दिलेली आहे. कलम 161 क्षमादानाचा अधिकार आणि कलम 163 मंत्रिपरिषदेचा सल्ला.
कलम 164 मुख्यमंत्र्यांची नियुक्ती, कलम 174 अधिवेशन बोलवणे, कलम 200 विधेयकावरील संमती आणि कलम 213 अध्यादेश जारी करण्याचा अधिकार. बघा इथे संभाव्य प्रश्न दिलेले आहेत आपल्याला, संभाव्य MPSC प्रश्न, आणि इथं 30 सेकंदात आपल्याला रिव्हिजन करता येईल तुम्हाला. नियुक्ती राष्ट्रपती कलम 155, कार्यकाळ 5 वर्ष किंवा राष्ट्रपतीच्या इच्छेपर्यंत कलम 156, पात्रता भारतीय नागरिक, वय 35 वर्ष, नफा पद नाही कलम 157, शपथ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कलम 159, समाधानाचा अधिकार कलम 161, अध्यादेशाचा अधिकार कलम 213, विवेकाधीन अधिकार, मुख्यमंत्री नियुक्ती, बहुमत चाचणी कलम 356, शिफारस इत्यादी. बघा 1 लाईन समरीमध्ये राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असून तो राज्यघटनेनुसार कार्यकारी, विधायी, आर्थिक, न्यायिक, अध्यादेश व विवेकाधीन अधिकारांचा घटनात्मक मर्यादेत वापर करतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या क्विक रिव्हिजन नोट्स आहेत ह्या आपण बनवलेल्या आहेत आणि यावरच लगेच आपण MCQ घेतले आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देता यावी आणि प्रत्येक विषय आणि त्याचे टॉपिक तुमचे क्लिअर व्हावे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आपण जे आता क्विक रिव्हिजन नोट्स बघितल्या त्यावर काही प्रश्न बघणार आहोत. बघा प्रश्न पहिला, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद करण्यात आली आहे? ऑप्शन बघा, कलम 151, कलम 152, कलम 153, कलम 154. आन्सर येईल कलम 153. प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी मूळ तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली? ऑप्शन बघा, 7वी घटनादुरुस्ती कायदा 1956, 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976, 44वी घटनादुरुस्ती कायदा 1978, 86वी घटनादुरुस्ती कायदा 2002. आन्सर येईल 7वी घटनादुरुस्ती कायदा 1956. तिसरा प्रश्न बघा, राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांच्या हाती विहित केली असून ते संविधानानुसार स्वतः किंवा आपल्या दुय्यम अधिकाऱ्यांमार्फत त्यांचा वापर करतील असे कोणत्या कलमात नमूद आहे? आन्सर येईल कलम 154. कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांच्या हाती विहित केली आहे. प्रश्न क्रमांक 4, भारताच्या राष्ट्रपतीद्वारे राज्यपालाची नियुक्ती कोणत्या कलमांतर्गत केली जाते? ऑप्शन बघा, कलम 153, कलम 154, कलम 155, कलम 156. आन्सर येईल कलम 155. राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती आपल्या सही आणि शिक्क्यानिशी करतात. प्रश्न क्रमांक 5 बघा, राज्यपालांच्या पात्रतेविषयी खालीलपैकी कोणते विधान संविधानाच्या कलम 157 नुसार अचूक आहे? ऑप्शन बघा, ती व्यक्ती भारताची नागरिक असावी व तिने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावीत. ब ऑप्शन, ती व्यक्ती भारताची नागरिक असावी, तिने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी. 35 वर्ष हे ऑप्शन आपलं बरोबर येईल. आन्सर ब. त्यानंतर 6वा प्रश्न बघा, राज्यपालांच्या पदाच्या शर्ती संविधानाच्या कोणत्या कलमात सविस्तरपणे मांडल्या आहेत? ऑप्शन बघा, कलम 156, कलम 157, कलम 158, कलम 159. आन्सर येईल कलम 158. कलम 158 मध्ये पदाच्या शर्यती दिल्या आहेत. ओके. त्यानंतर 7वा प्रश्न बघा, राज्यपालांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोणाकडून दिली जाते? ऑप्शन बघा, भारताचे राष्ट्रपती, संबंधित राज्याचे मुख्यमंत्री, संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, भारताचे सरन्यायाधीश. आन्सर येईल क, संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. प्रश्न क्रमांक 8, राज्यपालांच्या शपथ किंवा प्रतिज्ञेचा नमुना संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आला आहे? ऑप्शन बघा, कलम 157, कलम 158, कलम 159, कलम 160. आन्सर येईल क, कलम 159 मध्ये राज्यपालांच्या शपथेचा मसुदा आणि विहित पद्धत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, राज्यपालांना आपला कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा द्यायचा असल्यास त्यांनी आपले राजीनामा पत्र कोणाकडे संबोधित केले पाहिजे?
ऑप्शन बघा, राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे पंतप्रधान, भारताचे राष्ट्रपती, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आन्सर येईल क, भारताचे राष्ट्रपती. राज्यपाल राष्ट्रपतीकडे लिखित स्वरूपात राजीनामा सादर करून आपले पद सोडू शकतात. त्यानंतर बघा 10वा प्रश्न, एखाद्या राज्याच्या राज्यपालाचा सामान्य कार्यकाळ किती वर्षाचा असतो परंतु तो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतो? आन्सर येईल 5 वर्ष. कलम 156 नुसार कार्यकाळ 5 वर्षाचा असला तरी राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात. त्यानंतर बघा कार्यकारी अधिकार आणि नियुक्त्या यावर काही प्रश्न आपण घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 11, राज्य सरकारचे सर्व कार्यकारी निर्णय अधिकृतपणे कोणाच्या नावाने घेतले जातात? ऑप्शन बघा, मुख्यमंत्री, राज्यपाल, मुख्य सचिव, विधानसभा सभापती. आन्सर येईल ब, राज्यपाल. त्यानंतर 12वा प्रश्न, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतात आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल करतात. ही तरतूद कोणत्या कलमात आहे? ऑप्शन बघा, कलम 163, कलम 164, कलम 165, कलम 166. कलम 164. आन्सर कलम 164 नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. त्यानंतर 13वा प्रश्न, राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असणाऱ्या महान्यायाधिवक्ता यांची नियुक्ती राज्यपाल कोणत्या कलमांतर्गत करतात? ऑप्शन कलम 164, कलम 165, कलम 166, कलम 177. आन्सर येईल कलम 164 नुसार महान्यायाधिवक्ता यांची नियुक्ती केली जाते. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणते अधिकारी राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात? ऑप्शन बघा, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, राज्याचे महान्यायाधिवक्ता, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, राज्याचे लोकायुक्त. ऑप्शन येईल ब, राज्याचे महान्यायाधिवक्ता. महान्यायाधिवक्ता राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. कलम 165 3, मुख्य निवडणूक आयुक्त किंवा MPSC अध्यक्षांना सुरक्षित कार्यकाळ असतो, म्हणजे ते 5 वर्षापर्यंत कार्य करू शकतात. त्यानंतर बघा 15वा प्रश्न, राज्य लोकसेवा आयोगाचे MPSC अध्यक्षांची व सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात, परंतु त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन बघा, संबंधित राज्याचे राज्यपाल, संबंधित राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आन्सर येईल भारताचे राष्ट्रपती. प्रश्न 16वा बघा, राज्याच्या विद्यापीठाचे कुलपती म्हणून कोण काम पाहतात आणि त्या विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती करतात? आन्सर येईल राज्याचे राज्यपाल. बघा, विद्यापीठांचे कुलपती हे राज्यपाल असतात आणि विद्यापीठांचे कुलगुरू नियुक्ती हे राज्यपालच करत असतात. प्रश्न 17वा बघा, राज्यात घटनात्मक यंत्रणा कोलमडली असल्यास राज्यपाल कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करू शकतात? राज्यात तर ऑप्शन आन्सर येईल आपलं 356, कलम 356. 352 नुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात. 360 नुसार आर्थिक आणीबाणी. त्यानंतर बघा प्रश्न 18वा, राज्यपालांना सल्ला व सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिपरिषद असेल असे संविधानाच्या कोणत्या कलमात स्पष्ट केले आहे? कलम 163. आन्सर आपलं येईल कलम 163 नुसार राज्यपालांना स्वेच्छाधीन कार्य वगळता इतर कार्यासाठी सल्ला देण्याकरता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिपरिषद असेल. त्यानंतर बघा 19वा प्रश्न, राज्यपालांना प्रशासकीय बाबीविषयी माहिती पुरवणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य असेल, ही तरतूद कोणत्या कलमात आहे? आन्सर येईल कलम 167. कलम 167 नुसार मुख्यमंत्र्यांनी राज्य प्रशासनाचे निर्णय राज्यपालांना कळवणे हे त्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे. त्यानंतर बघा प्रश्न 20वा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये जनजाती कल्याणासाठी स्वतंत्र मंत्री नियुक्त करणे राज्यपालांवर कोणत्या कलमांतर्गत बंधनकारक आहे? कलम
आन्सर येईल कलम 164(1). 94व्या घटनादुरुस्तीने 2006 बिहारला या यादीतून वगळले आणि झारखंडला समाविष्ट केले आहे। हे कलम 164(1)च्या 1 नुसार बंधनकारक आहे। त्यानंतर बघा प्रश्न 21वा, विधान परिषद लेजिस्लेटिव्ह कौन्सिल असलेल्या राज्यांमध्ये राज्यपाल एकूण सदस्य संख्येच्या किती सदस्यांची नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती करतात? ऑप्शन बघा 103 सदस्य, 106 सदस्य, 112 सदस्य आणि 104 सदस्य। ऑप्शन येईल, आन्सर येईल आपलं 106 सदस्य, ब ऑप्शन। त्यानंतर बघा 22वा प्रश्न, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवणे, ते स्थगित करणे आणि विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार राज्यपालांना कोणत्या कलमाद्वारे मिळाला आहे? कलम 174, आन्सर आपलं अ, कलम 174। 23वा प्रश्न बघा, राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपालांसमोर सादर केले असता ते कोणत्या कलमांतर्गत विधेयकाला मंजुरी देतात, रोखून ठेवतात किंवा राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखून ठेवतात? आन्सर येईल ब, कलम 200। कलम 200 नुसार राज्यपालांना विधेयकाला संमती देणे, रोखणे किंवा ते राष्ट्रपतीकडे पाठवण्याचा अधिकार असतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, राज्यपालांनी एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारांसाठी राखून ठेवल्यास राष्ट्रपती हे त्या विधेयकाबाबत कोणते पाऊल उचलतात याचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? आन्सर येईल कलम 201। यामध्ये बघा, राज्यपाल जेव्हा विधेयक राष्ट्रपतीकडे राखून ठेवतात तेव्हा राष्ट्रपतीच्या मंजुरीची प्रक्रिया कलम 201 नुसार चालते। प्रश्न क्रमांक 25, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना तातडीच्या परिस्थितीत वटहुकूम काढण्याचा राज्यपालांचा अधिकार कोणत्या कलमात स्पष्ट केला आहे? आन्सर येईल कलम 213। कलम 213 राज्यपालांना वटहुकूम काढण्याचा कायदेविषयक अधिकार असतो। त्यानंतर बघा प्रश्न 26, राज्यपालांनी काढलेला वटहुकूम राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुन्हा सुरू झाल्यापासून किती कालावधीत मंजूर होणे आवश्यक आहे, अन्यथा तो रद्द होतो? आन्सर येईल 6 आठवडे। विधिमंडळ सुरू झाल्यापासून 6 आठवड्यांच्या आत वटहुकूम मंजूर न झाल्यास तो संपुष्टात येतो। 6 आठवडे म्हणजे 42 दिवस। त्यानंतर बघा 27वा प्रश्न, राज्यपालांच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ऑप्शन बघा, हा राज्यपालाचा स्वेच्छाधीन अधिकार नाही, तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वापरावा लागतो। ब ऑप्शन, हा अधिकार संसदेच्या कायद्या इतकाच प्रभावी असतो। क ऑप्शन, विधिमंडळ चालू असताना राज्यपाल वटहुकूम काढू शकतात। ड ऑप्शन, राज्यपाल हा वटहुकूम कधीही मागे घेऊ शकतात। आन्सर येईल क, विधिमंडळ चालू असतानाही राज्यपाल वटहुकूम काढू शकतात। प्रश्न व्यवस्थित बघा, बरोबर नाही म्हणजे विधिमंडळ चालू असताना राज्यपाल वटहुकूम काढू शकत नाही, केवळ सत्र स्थगित असतानाच हा अधिकार वापरता येतो। ओके। त्यानंतर बघा प्रश्न 28वा, राज्य विधिमंडळाच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला राज्यपालांचे विशेष अभिभाषण कोणत्या कलमांतर्गत होते? आन्सर येईल कलम 176। कलम 176 अंतर्गत राज्यपालांचे विशेष अभिभाषण होते। त्यानंतर बघा प्रश्न 29, राज्य विधिमंडळाचा कोणताही सदस्य अपात्र ठरला आहे की नाही या प्रश्नावर निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन बघा, विधानसभेचे सभापती, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे राज्यपाल, उच्च न्यायालय। आन्सर येईल क, राज्याचे राज्यपाल। कलम 192 नुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने राज्यपाल घेतात। प्रश्न क्रमांक 30, संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत राज्यपालांना त्यांच्या अधिकृत पदाच्या कर्तव्यासाठी कोणत्याही न्यायालयात उत्तरदायी राहण्यापासून कायदेशीर संरक्षण मिळाले आहे? आन्सर येईल ब, कलम 361।
कलम 361 नुसार राष्ट्रपती आणि राज्यपालांना त्यांच्या पदावरील कृत्यांसाठी न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण मिळाले आहे. त्यानंतर बघा भाग 4 आर्थिक आणि न्यायिक अधिकार. यामध्ये प्रश्न क्रमांक 31, राज्याच्या विधिमंडळात धन विधेयक मांडण्यापूर्वी खालीलपैकी कोणाची पूर्व शिफारस किंवा संमती आवश्यक असते? आन्सर येईल राज्याचे राज्यपाल. धन विधेयक विधानसभेत मांडण्यापूर्वी राज्यपालांची पूर्वसंमती आवश्यक असते. कलम 198 आणि 199. प्रश्न क्रमांक 32, संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत राज्यपालांना राज्याशी संबंधित गुन्ह्यासाठी क्षमादान, शिक्षा स्थगित किंवा कमी करण्याचा अधिकार आहे? कलम 161 नुसार त्यांना शिक्षा कमी किंवा माफ करण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 33, राज्यपालांच्या क्षमादानाचा अधिकाराच्या मर्यादा कोणती आहे? ऑप्शन बघा, ते फाशीची शिक्षा पूर्णपणे माफ करू शकत नाहीत, ती केवळ राष्ट्रपतीच करू शकतात. ते कोर्ट मार्शल, लष्करी न्यायालयाच्या शिक्षेविरुद्ध क्षमादान देऊ शकत नाहीत. आणि ब दोन्ही मर्यादा लागू आहेत. ड, राज्यपालांना राष्ट्रपती इतकेच अमर्याद अधिकार आहेत. आणि ब दोन्ही मर्यादा लागू आहेत, म्हणजे ऑप्शन आणि ब ऑप्शन आपला बरोबर येईल. ते फाशीची शिक्षा पूर्णपणे माफ करू शकत नाहीत, ती केवळ राष्ट्रपतीच करू शकतात. आणि कोर्ट मार्शल, लष्करी न्यायालयाच्या शिक्षेविरुद्ध क्षमादान देऊ शकत नाही. प्रश्न क्रमांक 34, दर 5 वर्षांनी पंचायती आणि नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचे पुनरावलोकन करण्यासाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना कोण करतात? आन्सर येईल राज्याचे राज्यपाल. कलम 243 आणि 243 वाय नुसार राज्यपाल दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना करतात. कलम 243 आय आणि 243 वाय. त्यानंतर बघा 35वा प्रश्न, राज्याचा वार्षिक वित्तीय विवरणपट अर्थसंकल्प विधिमंडळासमोर मांडण्याची जबाबदारी राज्यपाल कोणत्या कलमांतर्गत पार पाडतात? आन्सर येईल कलम 202. कलम 202 नुसार राज्यपाल राज्याचा वार्षिक वित्तीय विवरणपट विधिमंडळासमोर मांडायला लावतात, स्वतः मांडत नाहीत. ओके. त्यानंतर बघा 36वा, राज्याचा आकस्मिकता निधी कोणाच्या अखत्यारीत असतो ज्यातून अनपेक्षित खर्चासाठी आगाऊ रक्कम दिली जाऊ शकते? आन्सर येईल राज्याचे राज्यपाल. राज्याचा आकस्मिकता निधी राज्यपालांच्या नावे असतो आणि त्यांच्या परवानगीनेच तो निधी काढता येतो. ओके. त्यानंतर बघा 37वा प्रश्न, संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती खालीलपैकी कोणाचा सल्ला घेतात? आन्सर येईल भारताचे सरन्यायाधीश आणि राज्याचे राज्यपाल. कलम 217 नुसार हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीवेळी राष्ट्रपती संबंधित राज्यांच्या राज्यपालांचा सल्ला घेतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्त्या, बदल्या, पदोन्नती राज्याचे राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने करतात? आन्सर येईल राज्याचे उच्च न्यायालय. कलम 233 नुसार राज्यपाल जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्त्या उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने करतात. त्यानंतर बघा प्रश्न 39, राज्यपालांच्या न्यायिक अधिकारानुसार जिल्हा न्यायाधीशांशिवाय इतर न्यायिक सेवांमधील व्यक्तींची नियुक्ती करताना राज्यपाल कोणाचा सल्ला घेतात? आन्सर येईल राज्याचे उच्च न्यायालय आणि राज्य लोकसेवा आयोग. कलम 234 नुसार इतर न्यायिक कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी राज्यपाल हायकोर्ट आणि MPSCची सदस्यांची किंवा अध्यक्षांची चर्चा करतात.
त्यानंतर बघा 40वा प्रश्न, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅग यांच्या राज्याच्या खात्याविषयीचा अहवाल राज्यपाल कोणासमोर सादर करतात? आन्सर येईल ब, राज्याचे विधिमंडळ. कॅगच्या राज्याशी संबंधित ऑडिट अहवाल राज्यपाल विधानमंडळाच्या पटलावर मांडतात. कलम 151-2. त्यानंतर बघा भाग 5, स्वेच्छाधीन अधिकार आणि विशेष तरतुदी. प्रश्न क्रमांक 41, संविधानाच्या कोणत्या कलमात राज्यपालांचा स्वेच्छाधीन अधिकाराचा अप्रत्यक्ष किंवा थेट उल्लेख आढळतो? आन्सर येईल ब, कलम 163-2. कलम 163-2 नुसार एखादा मुद्दा राज्यपालांच्या स्वेच्छाधीन अधिकारात येतो की नाही याचा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार सर्वस्वी राज्यपालांचाच असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी कोणती परिस्थिती राज्यपालांच्या परिस्थितीजन्य स्वेच्छाधीन अधिकारांतर्गत येते? ऑप्शन बघा, विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसताना मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करणे. ब, कार्यरत मुख्यमंत्र्याचा अचानक मृत्यू झाल्यास आणि उत्तराधिकारी निश्चित नसताना मुख्यमंत्री नियुक्त करणे. क, बहुमतातील सरकारने पाठिंबा गमावल्यास विधानसभा विसर्जित करणे किंवा मंत्रिमंडळ बरतर्फ करणे. वरील सर्व परिस्थितीत. आन्सर येईल वरील सर्व परिस्थितीत. स्पष्ट बहुमत नसणे, मुख्यमंत्र्यांचा अचानक मृत्यू किंवा सरकार अपमतात येणे या सर्व प्रसंगी राज्यपाल स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घेत असतात. त्यानंतर बघा 43वा प्रश्न, संविधानाच्या कलम 371-2 अंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या क्षेत्रासाठी स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याची विशेष जबाबदारी राष्ट्रपतींनी राज्यपालावर सोपवली आहे? ऑप्शन बघा, अ, विदर्भ आणि मराठवाडा, ब, उर्वरित महाराष्ट्र, क, अ आणि ब दोन्ही, ड, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. आन्सर येईल अ, ब दोन्ही, म्हणजे उर्वरित महाराष्ट्र आणि विदर्भ आणि मराठवाडा. प्रश्न 44वा बघा, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यामधील आदिवासी क्षेत्रामधून स्वायत्त जिल्हा परिषदांना मिळणाऱ्या खनिजांच्या उत्खननावरील रॉयल्टीची रक्कम ठरवण्याचा स्वेच्छाधीन अधिकार कोणाला आहे? ऑप्शन बघा, केंद्रीय खाण मंत्रालय, संबंधित राज्यांचे राज्यपाल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री. आन्सर येईल ब, संबंधित राज्यांचे राज्यपाल. संविधानाच्या 6व्या अनुसूचीतील तरतुदीनुसार हा राज्यपालांचा विशेष स्वेच्छाधीन अधिकार असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी कोणत्या समितीने किंवा आयोगाने राज्यपालांची नियुक्ती करताना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करावी आणि राज्यपाल हा सक्रिय राजकारणातील नसावा अशी शिफारस केली होती? ऑप्शन बघा, सरकारी आयोग 1983, राजमन्नार समिती 1969, पुंची आयोग 2007, वरील सर्व आयोग. आन्सर बघा, वरील सर्व आयोग. या सर्वांनी शिफारस केली होती. सरकारी आयोग, राजमन्नार समिती आणि व्यंकटचलय आयोगाने राज्यपाल पदाचा राजकीय गैरवापर रोखण्यासाठी या शिफारशी केल्या होत्या. त्यानंतर बघा प्रश्न 46वा, संविधानाच्या कलम 371A नुसार कोणत्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्यपालांना विशेष स्वेच्छाधीन अधिकार देण्यात आले आहेत? ऑप्शन बघा, आसाम, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश. आन्सर येईल ब, नागालँड. कलम 371A नुसार नागालँडमधील अंतर्गत अशांततेच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची विशेष स्वेच्छाधीन जबाबदारी राज्यपालांवर असते. त्यानंतर बघा प्रश्न 47वा, एखादा विषय राज्यपालांच्या स्वेच्छाधीन अधिकारात येतो की नाही असा प्रश्न उद्भवल्यास कोणाचा निर्णय अंतिम मानला जातो? ऑप्शन बघा, भारताचे राष्ट्रपती, राज्याचे उच्च न्यायालय, स्वतः राज्यपाल, राज्याचे विधिमंडळ. आन्सर येईल स्वतः राज्यपाल. कलम 163(2) नुसार त्यांच्या स्वेच्छाधीन अधिकाराच्या क्षेत्राबाबतचा राज्यपालांचा स्वतःचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. त्याला न्यायालयात आव्हान देता येत नाही. त्यानंतर बघा 48वा प्रश्न, 6वी अनुसूची अंतर्गत येणाऱ्या आसामच्या राज्यपालांना आसाम सरकार आणि स्वायत्त जिल्हा परिषद यांच्यातील जिल्हा प्रशासनाच्या वादात कोणता अधिकार आहे? ऑप्शन बघा, कायदेविषयक अधिकार, स्वेच्छाधीन अधिकार, केवळ सल्लागार अधिकार, ड, न्यायिक अधिकार. आन्सर येईल स्वेच्छाधीन अधिकार.
बघा खनिज उत्पन्नाची रॉयल्टी आणि जिल्हा प्रशासनाच्या स्वायत्तवादात 6व्या अनुसूचीनुसार आसामचे राज्यपाल स्वेच्छाधीन अधिकाराचा वापर करतात. त्यानंतर बघा प्रश्न 49वा. राज्यपालांना खालीलपैकी कोणता नकाराधिकार प्राप्त नाही जो भारताच्या राष्ट्रपतींना प्राप्त आहे? ऑप्शन बघा, पूर्ण नकाराधिकार, निलंबनाचा नकाराधिकार, पॉकेट नकाराधिकार, वरील सर्व अधिकार राज्यपालांनाही आहेत. आन्सर येईल ड, वरील सर्व अधिकार राज्यपालांनाही असतात. ओके. त्यानंतर बघा 50वा प्रश्न. केंद्रीय स्तरावर राष्ट्रपतींना जसा कलम 74 अन्वये मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक केला आहे, तसा राज्यामध्ये राज्यपालांना मंत्रिमंडळाचा सल्ला सर्वच बाबतीत बंधनकारक न करण्याचे मुख्य कारण काय? ऑप्शन बघा, संविधानात राज्यपालांना स्वेच्छाधीन अधिकार अधिकृतपणे बहाल केले आहेत. ऑप्शन ब, राज्यपाल हा राज्याचा थेट निवडून आलेला प्रमुख असतो. ऑप्शन क, मुख्यमंत्री हा राज्यपालांच्या अंतर्गत काम करतो. आणि ऑप्शन ड, राज्यपालांना संसदेची थेट मंजुरी असते. आन्सर येईल अ, संविधानात राज्यपालांना स्वेच्छाधीन अधिकार अधिकृतपणे बहाल केले आहेत. संविधानात कलम 163 अंतर्गत स्पष्ट म्हटले आहे की राज्यपालांना त्यांचे स्वेच्छाधीन अधिकार वगळता इतर बाबींसाठी मंत्रिमंडळाचा सल्ला आवश्यक असेल तर राष्ट्रपतींना कलम 74 असा कोणताही अधिकृत स्वेच्छाधीन अधिकार संविधानाने थेट दिलेला नाही. ओके. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.